तर रोहित पवार आणि नितेश राणे यांच्यात आज सभागृहात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळते। कारण जाणता राजा या शब्दप्रयोगावरून वाद झालाय। नितेश राणेंनी रोहित पवारांचा आजोबा काढलाय, तर विधानसभेत मंत्री नितेश राणेंची जीभ घसरलेली आहे। राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना ही खडाजंगी झाली आहे। छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत करोडकरच्या खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या 2 दिवसामध्ये टाकलंच पाहिजे आणि त्या सोलापूरला सुद्धा टाकलंच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी। अध्यक्ष महोदय, इतका मोठा माणूस आहे, सीबीआय आणि ईडी यांनी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या, तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार 4000 कोटीचा घोटाळा केलाय, त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या। पण हे कोण वापरते अध्यक्ष महोदय? हा कोटेवार वापरतो। काय नाव आहे कोरटकर। मी इतकं मूर्खा माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय। आणि हा गाड्या तो वापरतो। मग आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआयने कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली। आता सीबीआयने दिल्लीत राहून ऍक्शन घेतली, पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही। जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलेल त्याला आमचं सरकार सोडणार नाही, हे आमची भूमिका आहे। आम्हाला काय शिकवतंय? जाणता राजा कोण म्हणू नये सांगा, विचारा आपल्या आजोबांना जाऊन विचारा पहिला, आपल्या आजोबांना जाऊन विचारा पहिला। आम्हाला काय शिकवतंय? आम्हाला शिकवता काय? पहिला जाणता राजा म्हणू नका, पहिला आपला सन्माननीय सदस्य खाली बसून घ्या। सर्व सन्माननीय सदस्यांनी खाली बसून घ्यावं। आम्हाला सांगू नका।